शुभेच्छा द्या, शुभेच्छा. हो नाही माननीय श्री शेख साहेबांना मी विनंती करतो की आपले निवृत्त होणारे श्री शिरोळकर रावसाहेब यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. माननीय श्री घोगडे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांकडे एक छोटीशी भेट श्री शिरोळकर रावसाहेबांना द्यावी. आज आपल्या या कार्यक्रमाला शिरोळकर वहिनी आणि त्यांची कन्या देखील हजर आहे. मी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री वाली मॅडम, वल्लाड मॅडम आणि भोसले मॅडमना विनंती करतो की त्यांना आपल्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे छोटीशी भेट द्यावी. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जिल्हा न्यायाधीश श्री घोगडे साहेब, माननीय श्री शेख साहेब, आजचे सत्कारमूर्ती श्री शिरोळकर रावसाहेब, त्यांचे कुटुंबीय, कन्या, जावई तसेच सर्व आपले सहकारी कर्मचारी. आज आपल्या न्यायालयातील श्री शिरोळकर रावसाहेब हे 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. ते कनिष्ठ लिपिक म्हणून 36 वर्षापूर्वी इथं संगमनेर नगर जिल्ह्यामध्ये रुजू झाले. त्यानंतर त्यांनी विविध पदांवर नगर जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये काम केलं आणि नगरमध्ये अधीक्षक म्हणून बढती झाल्यानंतर ते आता शेवटी 1 वर्षापूर्वी संगमनेरला आले आणि जिल्हा न्यायालयामध्ये अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आज ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी विविध न्यायालयांमध्ये विविध पदांवर अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं. माझी जॉईनिंग झाली त्यावेळेला ते मला सिनियरच होते. सांगळे रावसाहेब आणि शिरोळकर रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आमचे क्लरिकल जॉबला सुरुवात केली. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच आज आम्ही थोडेफार जे काही चांगलं काम करू शकत आहेत ते त्यांच्याच मार्गदर्शनामुळे करू शकत आहेत. असे हे शिरोळकर रावसाहेब आज आपल्या 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. आणि सेवानिवृत्ती म्हटलं की आनंद आणि दुःख हे दोन्ही गोष्टी एकत्र येतात. आनंद या गोष्टीचा की आपण इतकी वर्ष कुटुंबापासून दूर म्हणण्यापेक्षा कुटुंबाला दुय्यम स्थान देऊन प्रथम दर्जा किंवा प्रथम स्थान हे आपण आपल्या कामाला देतो आणि इकडं कामामध्ये आपला जास्तीत जास्त वेळ जातो दिवसाचा आणि त्यामुळे कुटुंबाला हवा तसा वेळ देता येत नाही. यामुळे त्यांना कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देता येईल, त्यांच्यासोबत राहता येईल. त्यामुळे हा आनंदाचा क्षण. आणि दुःखाचा याच्यासाठी की त्यांनी जो 36 वर्षांमध्ये इथं न्यायालयामध्ये मित्रपरिवार किंवा एक कुटुंबच तयार केलेलं आहे की ज्यांना सोडून त्यांना आता राहावं लागणार आहे. कामकाज टोटली आता स्टॉप होणार आहे. फक्त आता घराकडेच लक्ष द्यायला लागणार, घरच्यांसोबत वेळ घालवायला लागणार. जो अमूल्य वेळ त्यांनी आत्तापर्यंत घालवता आला नाही तो आता अमूल्य वेळ त्यांना घरच्यांसोबत घालवता येईल. त्यामुळे मी त्यांना सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. त्यांना
भावी आयुष्यासाठी सुख समृद्धी भरभराटीचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी जावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. शेवटचा असं विनंती करतो की त्यांनी 2 शब्द द्यावे. अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रे साहेब, शेख साहेब, जमलेल्या आणि कर्मचारी सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आजचा दिवस हा माझ्यासाठी म्हणजे सर्वात महत्त्वाचा दिवस ज्याची मी चातकाप्रमाणे वाट पाहतो. म्हणजे हा दिवस कधी येईल, काय येईल आणि कसा जाईल. म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा ही सर्वांचीच इच्छा असते. त्याप्रमाणे आजचा दिवस हा उगवलेला आहे, गोडही होत आहे. मी सर्वात साथ म्हणजे मला 1.5 वर्ष साहेबांची मिळाल्यामुळं मला कधीच जे असं जाणवलं नाही. आपण इथं काम करतो इथं मला नगरला प्रत्येक दिवस हा एकदम एका टोकाचा होता आणि इथं एकदम काय वाटलं नाही. साहेबांचं गेलं सही झालं गेलं. म्हणजे मला कधीच असं वाटलं नाही साहेबांकडं मी इथं काम करतो. अजूनही वाटतं साहेब असलं तर अजून 2 वर्ष काम करेल. कधीतरी थांबावं लागतं, त्याप्रमाणे मला थांबावं लागणार आहे. आणि माझ्या ज्या कुटुंबाने मला साथ दिली तो एक सगळा म्हणजे विना तक्रार घरचे म्हणायचे रविवारी सुट्टी असते. मी म्हणायचे कॅलेंडर नाही मला सुट्टी नाही. असं करून त्यांनी तुमचं संमती देऊन आजपर्यंत जे काम केलं. आणि कुछ रहो अशांति कुछ रहो में काटे थी पर हर कदम पर साथ देने वाले आप जैसे साथी थी. त्याच्यामुळे मी हे काम करू शकतो. नाहीतर प्रत्येक गोष्ट एक सुप्रिटेंडेंट कोणतीच गोष्ट करू शकत. तुमची जर साथ नसेल तर मी काहीच करू शकतो. हा म्हणजे दुवा असतो. इकडं साहेब असतात, इकडं कर्मचारी असतात आणि हे सगळी सांगड घालून तिथं न्यायचं असतं. आणि ह्या सांगड स्मूथ गोईंग होणं म्हणजे आता प्रत्येकाची गोष्ट जर आपण सांगत बसतो साहेबांना तर साहेब तुम्हाला कशाला येते तुम्ही ते करून घ्यायचं. पण मला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या मार्गाने करून घ्यावं. कडक राहणं माझ्या स्वभावात नाही. साहेब म्हणायचे मला तुम्ही कडक राहा, पण कडक राहतात नाही तुम्हाला. कडक राहिलं तर त्याचे दुसरे परिणाम होते. म्हणून प्रत्येक गोष्ट अशी स्मूथ गोईंग कशी होईल, सगळ्यांकडून साफसफाई करून घेता येईल, प्रत्येकाच्या कलेने घ्यावं लागायचं. असं 30 माणसं म्हणजे 30 माणसाच्या कलेने सगळं करून घ्यावं लागायचं. आत्तापर्यंत तुम्ही मला साथ दिली त्यामुळे मी हे सगळी बिल्डिंग व्यवस्थित आणि स्मूथ गोईंगली करू शकलो. कोणाचीच कोणाला तक्रार नाही, साहेबांकडे कधी कोणी गेलं नाही आणि साहेबांनी कधी मला म्हणलं नाही. मी साहेबांना कधी 1.5 वर्षात कधीच काही सांगितलं नाही. कारण की जर स्मूथ गोईंग चालायचं असेल तर हे करावंच नाही. तर आपल्याला ते शक्य नाही. नुसतं सुप्रिटेंडंट म्हणून काम करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आज मी तो सोनेरी बघून आता खाली उतरून ठेवणार आहे. मी काय उद्यापासून कोणाचा बॉस नाही किंवा मला उद्यापासून फोन करणार नाही तर प्रत्येकच हा फोन आला हा रजेवर आहे. आपणही कधी कधी करून विचारा का रजेवर आहे का बाबा तू. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करताना भरपूर त्रास झाला. पण साहेब असल्यामुळं शेख साहेब होते, उद्धव साहेब होते, कधीही मला काहीच जाणवलं नाही. आणि मला अजून काय वाटतं साहेब असले तर अजून 2 वर्ष करावं. पण ते शक्य नाही, कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि हे जर तुम्ही छोटासा माझा सत्कार केला मी त्याबद्दल आभारी आहे. आणि मला घरच्यांनी साथ दिली त्यामुळे मी आज ही नोकरी करू शकतो. नाही तर मी 2 वर्षापूर्वी राजीनामा देतो. पण घरच्यांना नाही आज जाईल उद्या जाईल उद्याचा दिवस चांगला येईल सगळे साथ देईल त्याच्यामुळे आज करू शकतो. शेवटचा पावसाळ्यांची कन्या यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांना मला नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज माझे वडील महाराष्ट्र सरकारच्या कायदा आणि न्याय विभागातून आज
सेवानिवृत्त होत आहे त्याबद्दल मी आज माझ्या भावना व्यक्त करत आहे. अस्तित्व ज्यांच्यापासून सुरू होते त्यांच्याबद्दल सांगायचे वाटते. जगाच्या या अथांग समुद्रातील खोल तळ्यातील असलेल्या शिंपल्यातील इवल्याशा मोत्याप्रमाणे जगते ते माझे वडील. ते आहे म्हणून मलाही अस्तित्व आहे असे वाटते. ते माझे वडील आयुष्याच्या या प्रवासात चांगले वाईट दिवस असतानाही त्यांनी आम्हाला अगदी तळ हाताच्या फुलाप्रमाणे लावले. ते माझे वडील पालनपोषण करताना कधी लाड तर कधी कठोर वागणारे माझे वडील. माझ्या आयुष्यातील मला लाभलेले सर्वात महान भेटवस्तू म्हणजे माझे आई वडील. आज दिनांक 30/7 संधी मिळाली हे माझे भाग्य आणि व्यक्त झालेच पाहिजे. त्यांनी नाते दृढ होतात, घट्ट बनतात. पप्पांबद्दल सांगायचे झाले तर ते सर्वप्रथम माझ्यासाठी गुरुच आहेत. असे म्हणतात 100 गुरुपेक्षा सर्वश्रेष्ठ गुरु म्हणजे माझे वडील. त्याचप्रमाणे ते माझे गुरु देखील आहेत आणि वडील देखील आहेत. पप्पांचे कर्तृत्व, नेतृत्व, पितृत्व आणि या सगळ्यांनी युक्त असलेले असं त्यांचे व्यक्तिमत्व हे मी माझ्या लहानपणापासूनच पाहत आहे व अनुभव पण आलेले आहे आणि त्यांची मला अभिमानही वाटतो. असे म्हणतात की प्रत्येकाला एक आभाळ असावं, वाटलं तर भरभरण्यासाठी. प्रत्येकाला एक घरटं असावं, संध्याकाळी परतण्यासाठी. प्रत्येकाला एक न्याय मंदिर असावं, हवं ते शिकण्यासाठी. हे माझ्यासाठी आयुष्यातील चिरकाळ टिकणारे असे ज्ञान झाले. पप्पांविषयी चांगले गुण सांगायचे झाल्यास त्यांना नवनवीन शिकण्यास आवडते, पुस्तक वाचण्यास आवडते, रेडिओवर गाणे ऐकण्यास आवडते. त्यांनी मला पुस्तकी ज्ञान नाही तर त्यांनी सर्व प्रकारचे ज्ञान मला दिले. मलाच नाही तर आम्हा तिघी बहिणींना सर्व प्रकारचे संस्कार केले. पप्पांनी आम्हा तिघी बहिणींना उत्तम शिक्षण दिले व हसीने आमचे लग्न देखील लावून दिले. आमचे सर्व लाड केले पण वेळोवेळी आमची कान उघडणी देखील केली आणि अजूनही करत आहे. ते त्यांच्या नातवंडाचे देखील खूप प्रिय आहे. ते देखील त्यांच्या खांद्यावर खेळतात. त्यांच्याशिवाय त्यांना कर्म देखील नाही. आम्हा सर्वांना देखील त्यांच्या स्वभावाचे, वागण्याचे खूप कौतुक आहे. त्यांचा स्वभाव कोणाकडे कुठल्या अपेक्षा न करणारे स्वाभिमानी पुरुष आहे. पप्पा हे संसारिक, व्यावहारिक, कौटुंबिक, सामाजिक जीवनात हे आदर्श पुरुष आहेत. ते आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो आहोत आणि त्यांचे आम्हाला कौतुक देखील आहे. पप्पा सर्वांचे आवडते सहकारी आहेत. ते लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. मला तर कायम त्यांच्यात उत्तम गोष्टी दिसत आल्या आहेत. माझ्यासाठी ते आदर्श वडील आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटेल की त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात त्यांना सोबत दिली ती म्हणजे माझी आई जयश्री. ही पण तेवढीच भागीदार आहे. आई वडील हे माझ्यासाठी आदर्श जोडपे आहेत. आज त्यामुळेच मी आणि माझ्या बहीण प्राजक्ता व नेहा आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत. हे आमचे भाग्य. ते आमचे आई वडील आहेत. त्यांच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आमच्या आयुष्यात यशस्वी आहोत. मी त्यांची मुलगी पूजा आज त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल एवढेच बोलेल की माणसं एकत्र येतात, स्नेहबंध निर्माण होतो. कालांतराने त्यांचा वियोग होतो आणि वियोगाच्या क्षणी निरोप हा असतोच. पप्पाबद्दल व्यक्त होण्यासाठी मला वेळ कमी पडतो परंतु मी ईश्वराकडे एवढीच प्रार्थना करेन त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो कारण आम्हाला त्यांची खूप गरज आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. शेवट एवढंच म्हणेन शतक आरोग्यदायी आयुष्याचे तुम्ही गाठावे नतमस्तक होऊन आम्ही आपुला सहवास आम्हाला सदैव लाभावा. पाठीवर सदैव तुमचा हात असावा. एवढे बोलून मी आज इथेच थांबते. धन्यवाद पूजा. अतिशय चांगल्या प्रकारे मनोगत व्यक्त केलं. आता मी माननीय श्री शेख साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत त्यांचे कुटुंबीय सर्व कर्मचारी बंधू 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज शिरोळकर सेवानिवृत्त होत आहे. खरं तर आजचा सोहळा आपल्यासाठी हा भावनिक सोहळा आहे. शिरोळकरांच्या विषयी बोलायचं म्हटलं तर जवळपास 3.25 वर्ष झाली मी त्यांना पाहत आहे. तरी काही काळ ते इथं नव्हते, होते, पण मी आलो तेव्हापासून ते जवळपास इथं होते. त्यांचा अतिशय सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीमध्ये. जिथं नाही हा शब्द नाही आहे असं शिरोळकरांचं कधी कुठलं काम किंवा सांगायच्या आधीच पर्यायवस्था करूनच आपल्याला त्यांना फार कमी वेळा असा प्रसंग आला की त्यांना बोलावं लागेल. एक चांगला कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. आपल्या इन्स्टिट्यूशनचा याच्यामध्ये तोटा आहे. शिरोळकरांची नेहमीच आपल्याला आठवणी लक्षात राहतील नेहमी. आणि उद्यापासून त्यांचं जे सेकंड इनिंग चालू होणार आहे त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देऊ. तिथून पुढं जे करायचं राहिलं आयुष्यामध्ये आज नोकरीसाठी आपण करू शकत नाही
कुटुंबियांना वेळ देऊ शकत नाही. आता उद्यापासून भरपूर वेळ मिळणार, तेव्हा शक्य होईल तेवढ्या सगळ्या आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करा. आनंदी राहा. आपल्या यशामागे अदृश्य हात बरेच काम करत असतात. आपलं कुटुंब असंच असतं, कधी दिसत नाही, त्याच्यामध्ये वाटा किती कुटुंबाचा, पण आपण नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, त्यांना गृहीत धरतो. सेवानिवृत्त झाल्यानंतर जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत द्यायला मिळेल ही आनंदाची बाब आहे. इथून थोडं परमेश्वर दीर्घायुष्य देव सेवकांना आनंदी ठेवा अशी शुभेच्छा व्यक्त होता आपल्या सर्वांसाठी आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री भोगे साहेबांना मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री शिरोळकर साहेब, त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित सर्व बंधू. प्रथमतः आपण या कार्यक्रमास आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. शिरोळकर साहेब फार शांत होते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही कर्मचाऱ्यांची देखील माझ्याकडे कधी त्यांच्याबद्दल तक्रार आली नाही की शिरोळकर साहेब कधी त्रास देतात किंवा जास्त बोलतात असं कधी कुणी सांगितलेलं नाही. त्यामुळं ते मनमोळं होते आणि म्हणूनच त्यांनी अशी प्रदीर्घ 36 वर्षाची सेवा पूर्ण केली. काही तत्व अनुभव असतील तर मी या ठिकाणी शिरोळकर साहेबांना इतकंच म्हणू शकेल की ते विसरून जात होते. जेवढं जेवढं काही चांगलं आठवतं तेवढंच त्या नोकरीत स्मरण ठेवायचं. आणि या प्रसंगी मी त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा पुढील आयुष्य, भावी आयुष्य निरोगी, समृद्धीचं आणि भरभराटी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे पूर्ण शब्द संपवतो. आपल्यातील देवाला नमस्कार करून माझे दोन शब्द.